नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 4 जून 2026. मी माझ्या शेतामध्ये शेतीची मशागत पूर्ण झालेली आहे आणि आता सोयाबीन देखील आता पाऊस पडल्याच्या नंतर पेरायचं आहे. पण हे करत असताना जमिनीमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो, माती परीक्षण केल्याच्या नंतर कार्बनचं प्रमाण कमी आढळल्याच्या नंतर मग काय केलं, आस्की कंपनीचा EBC प्लस बायोचार हे खत आणलेलं आहे. एकरी 1 टन टाकायचं आहे, तर हे 3 एकरसाठी 3 टन आणलेलं आहे. तर 3 टन आणल्याच्या नंतर तुम्हाला सांगू इच्छितो, मागं 2 महिन्यापूर्वी आम्ही काय केलं होतं, त्या ऊसाला जवळपास त्या ऊसाला टाकलेला आहे आणि त्याचा तुम्हाला आता फरक दाखवणारच आहे, कसा कसा फरक पडला ते दाखवणार आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त आता हे सोयाबीनचं क्षेत्र आहे आणि सोयाबीनच्या शेतामध्ये आता एकरी आता 1 टन टाकत आहोत. 3 एकरमध्ये 3 टन टाकणार आहे. याचा एक विशेष आहे, म्हणजे हे खत म्हणजे रासायनिक खताला एक पर्याय, सेंद्रियला पर्याय. पण एकदा खत टाकल्याच्या नंतर जवळपास तुम्हाला सांगतो 5 वर्ष पुन्हा टाकायची गरज नाही. यानं काय होतंय की याच्यामध्ये कार्बन असल्यामुळं जमिनीमध्ये गारवा टिकून राहतंय. पुन्हा त्याच्यानंतर जे सेंद्रिय कर्ब असतो ते लागू करण्यासाठी भाग पाडतंय. म्हणजे खूप चांगलं आहे आणि हे आता सोयाबीनला टाकणार आहे आणि याच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर अशी माहिती दिली जाईल. विशेष म्हणजे हे पाहू शकता, म्हणजे हे तुम्ही बघा, हे म्हणजे विशिष्ट तापमानानं याला म्हणजे ह्याचा कोळसा तयार केलेला आहे आणि त्याला इनरिच प्लस बायोचार असं हे घटक वापरून त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. तर तुम्हाला सांगतो, तुम्ही बघा, आपल्या घरी जी आर्थिंग असते, डीपीला जी आर्थिंग असते त्याच्यामध्ये काय वापरतात, कोळसा वापरतात. कशामुळं की त्या कोळशामुळे जमीन गार राहते, ओलवा टिकून राहतो. तसंच हे प्रकार आहे, म्हणजे एक विशिष्ट तापमानानुसार केलेलं आहे आणि हे आम्ही सगळ्या शेतामध्ये फेकणार आहेत आणि परत एकदा आम्ही काय करणार आहेत, रोटर करणार आहेत. तर 2 महिन्याखाली आम्ही ह्या ऊसाला टाकला होता आणि आमच्या श्यामला त्या रामूला म्हणलो की आपण काय कर, झाडाला टाकून बघू शकता हे झाड देखील कसं हे झालं. म्हणजे ह्या झाडाला सुद्धा खत टाकला होता आणि आता आमच्या सगळ्या शेतात टाकलो. याच्यामध्ये आम्ही सोयाबीन करणार आहेत. परत काय करणार आहे, 15-15 दिवसाला माती तपासणार आहेत, किती कार्बनचं प्रमाण वाढलं, सेंद्रिय कर्ब कसा झाला, याचं तुम्हाला कंप्लीट संपूर्ण हे सोयाबीन निघेपर्यंत ह्यामध्ये खताचं माती परीक्षण करून तुम्हाला सगळं अहवाल तुम्हाला सादर करणार आहेत. आणि हे जे संपूर्ण झाड आहेत ना, या संपूर्ण झाडाला टाकला होता बघा आम्ही.